झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी जळगावची आहे। सरकारी योजना या खऱ्या लाभार्थींपेक्षा इतरांनाच कशा लाभदायक ठरतात याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। जळगाव जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांऐवजी संस्था चालक आणि अधिकारीच अपंग युनिट योजनेचा लाभ उठवत असल्याचं उघड झालंय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। हे विद्यार्थी पहा, यातला एकही विद्यार्थी अपंग, गतिमंद किंवा कर्णबधिर नाही। अमळनेर तालुक्यातल्या शिरूड हायस्कूलच्या दप्तरी मात्र हे विद्यार्थी अपंग आहेत। यांच्याकडे अपंगत्वाचं कोणतंही प्रमाणपत्र नाही। आम्ही नाव देत नाही तरी सुद्धा घेतलं याने नाव जबरदस्तीने। तुला वाचता येतं, लिहिता येतं, ऐकू येतं? कुठलंच अपंगत्व नाही तुझ्यामध्ये? नाही। नाव सांग तुझं। नितीन रवींद्र पाटील। कोणत्या वर्गात शिकतो तू? 8वी वर्ग। सरकारकडून अपंग विद्यार्थ्यांसाठीचं अपंग युनिट लाटण्यासाठी धडधाकट विद्यार्थ्यांनाही अपंग दाखवण्याचा प्रकार केला जातोय। अपंग विद्यार्थी म्हटलं की त्यासाठी वेगळे शिक्षक, त्यांच्या भरतीतून पैसे कमवणे हे ओघाणे आलंच। याच शाळेत नाही तर जिल्ह्यातल्या अनेक शाळेत हा प्रकार दिसून येतोय। शिरूड हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना आम्ही याविषयी बोललो, त्यांचं उत्तरही गमतीदार होतं। आपल्याकडे त्यांचं प्रमाणपत्र नाही। मी फक्त मला मे मध्ये आता म्हणजे जून आणि जुलै अर्धा फक्त एवढे दिवस झालेले आहेत। मी उलट त्यांची बसायची व्यवस्था करतोय की कुठं बसवायचं, कसं बसवायचं, तर शासन आपल्या संस्थेकडे वर्गासाठी मी मागणी केलेली आहे। आणखी परत विद्यार्थ्यांना अपंग युनिटमध्ये बसवायचं असेल तर त्यासाठी सिव्हिल सर्जनचा अपंगत्वाचा दाखला अनिवार्य असतो। शिक्षण विभागानं याची खातरजमा करूनच शिफारस करणं अपेक्षित असतं। मात्र इथल्या उदारमनाच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संस्था चालकांना जे सांगितलं त्याप्रमाणे डोळे झाकून शिफारशी केल्या। हे अपंग विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र वगैरे सीएचं प्रमाणपत्र वगैरे घेणं आवश्यक आहे आणि ते प्रस्ताव घेऊन आम्हाला पडताळणी करायला सांगतात। आणि आम्हाला वाटतं मुख्याध्यापकांकडे प्रमाणपत्राची मागणी केलं तर मुख्याध्यापक म्हणतात संस्था चालकांकडे सर्व रेकॉर्ड आहे यांचं, परंतु ते फक्त प्रस्ताव तयार करून येतात, आम्ही पुढे फक्त शिफारस करून देऊ। शिक्षण संस्था चालक सांगे तसे गटशिक्षण अधिकारी वागे असाच प्रकार इथं पाहायला मिळतोय। संस्था चालक आणि शिक्षण विभागात एवढी अंडरस्टँडिंग असेल तर सरकारच्या या योजनेचे खरे लाभार्थी कोण असतील हे वेगळं सांगायची गरज नाही। झी 24 ताससाठी विकास बदाने, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।